मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे। मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मंसूरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले। पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्याचा फोटोही दिला। पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला। मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले, त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला। त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं। पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली। दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जन स्थळी फेकला होता, अशी माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडलेत। मृत राजेश हा मालवणी इथं पत्नी पूजा, 10 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासह भाड्यानं राहत होता। 3 महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मंसूरी मुंबईत आला आणि त्याच्यासोबत राहू लागला। यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला। शनिवारी रात्री पूजा आणि इम्राननं राजेशला मारण्याचं ठरवलं होतं। त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोर चाकूने त्याचा गळा चिरला। राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरलं होतं। त्यानंतर आरोपीनं ते चादरीनं साफ केलं। दोघांच्या शरीरावरही रक्ताचे डाग होते, म्हणून त्यांनी कपडे बदलले। घर पुन्हा स्वच्छ केलं आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे 500 मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला। त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली। दरम्यान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।